नमस्कार पब्लिक, नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी श्याम्या म्हणजे श्याम आले. तर आपण आलोय आज अंबाडला म्हणजे भात लावायला घरी. तर चला मग आज तुम्हाला ना भात कसा लावते आहे, रोप काय सगळं दाखवतो. जर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडं कडक ऊन तापलाय. आज आहे 9 ऑगस्ट. सगळ्याला आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर हे आहे आपला इथं भात लावायचा वावर. त्याच्यात अजून काय पाणी नाही. अजून खाली दुसऱ्या कुंड्या आहेत. तिकडं रोप म्हणजे जे आपण रोप करतोय ना ते खाली टाकेलं आहेत. तर आता तुम्हाला तिकडे नेऊन दाखवल. आणि इकडं या ट्रॅक्टर चाललाय म्हणजे गाळ करायचं काम चाललंय. तुम्हाला भाताचा रोप करेल ना ते नेऊन दाखवतोय. आता भाताचा रोप दाखवतोय म्हणजे बाकीचा रोप करेल आहे आणि बाकीचा करायचा बाकी आहे. तर हा आहे आपला भाताचा रोप. किती टाकेल त्या मला नाही माहीत, कारण मी लय दिवसातून आलोय. आणि हे जूड बांधून ठेवतात म्हणजे आता इकडं बांधावर बाकीचं धुवून ठेवलं आहेत आणि हे इकडं असं जूड करत आहेत. भात खायला सोपा वाटत आहे, पण भाताची शेती पाहिजे तशी सोपी नाही. म्हणून खायच्या वेळेस ना नक्की विचार करा. म्हणजे खायलाचा विचार म्हणजे असा का खाली पडल ना आणि फेकून द्यायला लागल ना असा कधीच करू नका, कारण याच्या पाठीमागं लय मेहनत आहे. तुम्हाला आता जिकडे भात लावतील ना तिकडचा व्हिडिओ दाखवतो. आता तसं माझी इकडची जे आंबाडची जी फॅमिली आहे ती पण तुम्हाला दाखवल. तर चला पुढं पहा. मग ट्रॅक्टर चालू राहिलाय ना तो माझ्या आत्याचा पोरगा आहे. पण मग आता तुम्हाला त्याच्याकडे नेतोय. या आहे ट्रॅक्टर. आणि तिकडं जे आहेत ना ते बाबा आहेत, ते इकडं पाट बनवून राहिलेत पाणी जायला. मग नक्कीच मोठा होईल. आणि हाय माझे चुलत्याचा पोऱ्या. हा लपू राहिला. हाय कर रे. अजून हा लहान आहे, एक मोठा आहे आणि हा इथं वरताळा आहे. हे आहेत झाडं लावले. तुम्हाला आता विहीर नेऊन दाखवतो. तिकडं इकडे गाळ केलंय आणि बाकीचा इकडे भात लावायचं वाटतं इकडं. तर आता तुम्हाला मी तळा दाखवतोय. हा आहे तळा, शेततळा. इकडं खाली विहीर आहे. मला विहिरीचाही दाखवतो. आणि हा समोर दिसतो घर. आणि त्याच्या पुढं आहे ना ते कांद्याची चाळ आहे. चला मग तुम्हाला आता विहीर दाखवतो खाली. आपण माझे संघ वर चढलाय. विहीर एवढी भरले, फक्त त्याच्यात बेडकाच दिसू राहिलाय मला. इकडे कचरा आहे. याचा पाणी इकडे लावलाय बाकीचं. इकडे म्हणजे इकडे बाकीचा गाळ करेल आहे. आणि वरची कुंडीत ना भात लावायचं आहे. इथं हे रोप टाकेल आहेत. मग बाकीचे लावू राहिले. थांबा 2 मिनिट. आता आपण जिकडे भात लावते ना ते तुम्हाला दाखवतोय. माझे संघ हा एक छोटा डॉन आलाय. तर चला मग आहे तिकडं जे दिसू राहिले ना तिकडं माणसं भात लावून राहिले. आपल्याला पण काम आहे, काम नाही असं नाही. पण आपण आता ना डायरेक्ट हे असं पाय जाऊन बसत आहे गाड्यात. इकडं गाळात हिंडायला. हा तुला येईल ना मजा. एवढं जात इकडे ट्रॅक्टरचा गाळ आहे त्याच्यामुळं मम्मीच पके भांड ना हे एवढा पाय जाऊ राहिले. तर चला मग आता पुढं जाऊ. इकडं फेकेला आहेत इकडं
इकडं भात लावून राहिले. आपण आता हे रोप टाकून घेऊ. हे मला आमच्या इथं म्हणजे शेतालाच लागून ओहळ आहे इकडं. हा रात्रीच्या इकडे खेकडा मग लय राहते. आणि इकडं आता रोप टाकायचं झालंय म्हणजे बाकीचं इकडं झालंय. इकडं रोप लावून राहिले. इकडं भात माणसं आहेत. हे असं रोप टाकलंय इकडं. ही माझी मम्मी शिपाही येत आहे. मजा येते ना भातला आहे. काय रे तुला मी इकडं 2-1 दिवसापासून आहे. मी आजच आलोय. काल आलाय नाशिकहून शाळा सोडून भात लावायला. चला मग आता रोप पसरवून घेतोय. आता काय आपल्याकडे काय कॅमेरामन नाही. रोप टाकून घ्यायचा आणि मग तुम्हाला दाखवायचा. बा असं रोप टाकून झालाय. तिकडं भात लावायचं काम चालू आहे. तुम्हाला ते दिसत असेल. चला मग हा एक मोठा हायवे कर रे. त्याला आता रोप टाकायला लावतोय. रोप टाक. पसरवतोय. कसा पसरवतोय रोप. नीट फेक. तिकडं कुठं चालला. तर फायनली आपली जी एक मोठी जी कुंडी होती ना ती लावून झाले. अजून 3-4 कुंड्या बाकी आहेत. तर हे आहे एवढी सकाळून म्हणजे मी किती 1 वाजता आलो तेव्हा सुरुवात केली ती लावायला. एवढी झाले. आणि उद्याकडे ही कुंडी लावायची आहे. तर भेटू उद्याचे व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा. तर नमस्कार पब्लिक. आपला हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर त्या दिवशी गाळ केलता ना याच्या ताळवट धरलाय. एवढा इकडं भात लावायचा आहे. इकडं रोप आणून ठेवलाय. म्हणजे आता त्या दिवशी ज्या तुम्हाला दाखवलं होतं ना तो इंद्रायणी भात. हा काय वाडा कोलम का काहीतरी आहे असं म्हणून आहे. तो इकडं लावायचं म्हणजे आता इकडचं ह्या 3 कुंड्या दिसत आहेत ना तेवढा लावायचा आहे. आज तुम्हाला इकडचा घर पण दाखवते आंबाडचा. देवठांचा कधी आपण व्हिडिओ बनवला नाही. एक दिवस तुम्ही कमेंट जर केलं ना तर तिकडचाही एक व्हिडिओ बनवल मी. तर इकडं या ज्या कुंड्या आहेत ना इकडं या 3 कुंड्यात वाडा कोलम म्हणून भात लावायचा आहे. आता त्याच्यात आम्ही 2 प्रकारचं भात लावलं. इंद्रायणी आणि वाडा कोलम. आता इंद्रायणी हा फेमस भात आहे म्हणजे जे काही शहरातही खात्यात आणि जास्तीत जास्त शहरातच चालतो हा इंद्रायणी. वाडा कोलम तांदूळ जो आहे ना तो एकदम बारीक तांदूळ आहे. म्हणजे दप्तरी जर तुम्ही खाल्ला असेल ना तसा. आणि भात पण एकदम मोकळा राहते खायला. तर आता तर ते काही समजून येत नाही कारण रोप सारखंच आहे. जेव्हा सोंगायच्या वेळेस ना तेव्हा तुम्हाला जर आलोच इकडं तर तुम्हाला ते दोन्ही प्रकारचं तांदळाचा मी व्हिडिओ बनवत. तुम्हाला मी इकडची चाळी नेऊन दाखवतोय. कांद्याची चाळ आहे. तुम्हाला तर त्या दिवशीचं बाकीचं दाखवलं आहे. म्हणजे आपण दुसऱ्या याच्यात व्हिडिओ हा बनवायचा होता. दुसरा व्लॉग म्हणा एकच व्लॉगमध्ये तेवढाही राहील. म्हणजे 2 व्लॉग बनवल्यापेक्षा एकच व्लॉगमध्ये हा पूर्ण मी कवर करणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ मोठा होईल. आणि इकडं जे आहेत ना इकडं तंबाटी लावायचे एवढे जागेत. एवढे म्हणजे तरी असेल 1.5-2 एकरचे याच्यात तांबोटी लावायची आहे. 3 का 3.5 एकरचा भात लावलेला आहे. ही आहे आपली चाळी कांद्याची. सहसा कांदा तर नाही त्याच्यात. आणि हे बांबू झाकून ठेवलं इथं. तुम्हाला चाळीमध्ये दाखवतोय. कांदा नाही त्याच्यात. ही आहे आपली चाळी. त्याच्यात सगळं मटेरियल ठेवलं आहे. आणि ह्या ज्या काड्या तुम्हाला दिसत आहेत ना ह्या आहेत ना ह्या काड्या ह्या आहेत तंबाटीसाठी. म्हणजे आपण जी ग्राफ्टिंगची तंबाटी लावतोय ना त्याच्यासाठी ह्या काड्या आहेत.
आणि हे आपल्या जाळ्या इकडे कपडे वाळत घातले. इथं ते थोडंफार कांदा आहेत, वरती ड्रीप ठेवले. या साईड कोंबड्या पण आहेत. उलटे पाखाचे त्याला आम्ही फिरंग्या सांगतोय. मला 500 आहेत. गावठी कोंबडे आहेत बरं का, नाही तर सांगसाल बॉयलर नाही, सगळ्या गावठी कोंबडे आहेत. इथं आम्ही गाय बांधतोय आणि ही आहे अशी चाळी बांधली. आता चाळीची ती हे दाखवते तुम्हाला, वाचून घे जस. असं आहे. सोलर हा एक आहे, अजून तिथं म्हणजे 3 सोलर आहेत. इकडं पण तांबाटीच लावायचे आहे. तो तळा आहे तिकडून. इकडं समोरून घर पहा, इकडं इथं घर समोरून. आता मी तुम्हाला आत्याची पोरं दाखवते. हा लक्ष्मण. अरे इकडं तर बाय, हे पाय एक ठकू भांडी घसू राहिले. इकडं पाय अय हाय दिकर तुला भांडी घासायला लावले. आणि इकडं आहे आपलं सोलर, तो एक लाजतो त्याला. आणि हे आहे आपलं घर, म्हणजे अजून काय मधून घर तुम्हाला दाखवलं नाही. इथं गाडी असं आहे. हे असं आहे. आणि आमची सगळ्यात आळशी जनावर दिवस रात्र नुसतं झोप पडत आहे. काय सांगत आहे होय, नुसतं झोपत आहे. हाय कर अशी होय. हे आहे आजी आजोबा. हे असं आहे. अजून मधी पण आहेत, पण मधी लाईट नाही. असं आमच्या इकडं ज्याचे घरी माणसं कामाला येत नाही ना, त्यांच्याकडून ना, म्हणजे आता आमच्या इथे बस समजा माणसं कामाला आले ना, तर एक टायमाचं जेवण तो आम्हीच देणार त्यांना. त्याच्यानंतर चहा असो, पहिल्या पुड्यापासून तर इड्यापर्यंत. आता काही तंबाखूच्या पुड्या काही सहसा देती नाही, पण जेवण हा आमच्या इकडं दिलाच जातो. ज्याच्या घरी काम असेल त्यांच्याकडून. तुमच्याकडं आहे अशी प्रथा का नाही ते तुम्ही मला सांगा. आज लास्टचा दिवस आहे ना, म्हणजे बाकीचं राहील ते घरीच लावणार आहेत. ते दुडवायचं काम चालू आहे. बाबा आहे, परत हा लक्ष्मण असं. एवढा अजून वाह्याचा बाकी आहे इकडं. या आता तिकडे ते वाहू राहिले. चला मग आता मी पण वाहून घेतो, कारण आपल्याकडे काही कॅमेरा मन नाही, त्याच्यामुळं मग चला.